नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत प्रत्येक सीफूड प्रेमीच्या मनात घर करणारी, सुगंधाने भूक वाढवणारी आणि चवीला एकदम हॉटेल स्टाईल कोळंबी दम बिर्याणी। अनेकांना वाटतं की बिर्याणी बनवणं खूप अवघड आहे, पण आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे की पहिल्याच प्रयत्नात तुमची बिर्याणी दाणेदार, सुगंधी आणि जबरदस्त बनेल। तर सर्वात प्रथम मी ते पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी असे 1 ते 1.5 किलो कांदा जो आहे तो असा उभाचे पातळ कापून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा जो कांदा आहे तो चांगला असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि यामध्ये लवकरात लवकर कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होण्यासाठी यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या चवीनुसार, जेणेकरून कांदा जो आहे तो लवकरात लवकर गोल्डन ब्राऊन होतो आणि आपल्या बिर्याणीला ही खूप छान अशी टेस्ट येते, तुम्ही पाहू शकता। आता मी जो कांदा आहे तो असा चांगला परतून घेत आहे। तेल जास्त वापरलं तरी चालेल, आणि जर तुम्हाला बिना तेलाचा जर कांदा जो आहे तो चांगला असा गोल्डन फ्राय करायचा असेल तर तुम्ही कांदा जो आहे तो कापून उन्हामध्ये सुकवला तरी चालेल, किंवा एअर फ्रायरमध्ये जरी केला तरी चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकता कालांतराने जो कांदा आहे तो किती छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, अशाच प्रकारे जो कांदा आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन करायचा आहे, जेणेकरून त्यामधला जो कुरकुरीतपणा जो आहे तो आला पाहिजे। तुम्ही पाहू शकता किती छान जो कांदा आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याच्याने टेस्ट खूप छान येते, त्यामुळं थोडा वेळ लागतो, पण कांदा जो आहे तो अशाच पद्धतीने आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। मिक्स करत राहायचं, जेणेकरून कांदा जो आहे तो करपणार नाही, याची काळजी घ्यायची। तुम्ही पाहू शकता किती छान असा कुरकुरीत दिसत आहे कांदा। खूप छान असा हा कांदा जो आहे हा तयार होतो, आणि ज्यावेळेस गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा होतो त्यावेळेस त्याला बिरिस्ता असं म्हटलं जातं। त्यानंतर हा जो कांदा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। त्यानंतर हा जो कांदा आहे हा फॅन खाली सुकायला ठेवायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जो कुरकुरीतपणा आहे तो असा चांगला राहील। त्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये 1.5 किलो अशी कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी जी आहे ती स्वच्छ साफ वगैरे करून मी इथे 1.5 किलो कोळंबी घेतलेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये कोळंबी मसाला, बिर्याणी मसाला, धना पावडर, मिरची पावडर, जिरे पूड, हळद, मीठ, गरम मसाला हे सर्व एक चमचा घेतलेला आहे। जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही तिखट यामध्ये यूज करू शकता। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे आपले बेसिक मसाले आहेत ते मी सर्व कोळंबीला जे आहे ते मॅरिनेट करून घेणार आहे। अशा प्रकारे हे जे मसाले आहेत ते सर्व यामध्ये कोळंबीमध्ये मिक्स करायचे आहेत। त्यानंतर आपण ज्या पातेल्यामध्ये कोळंबी जी आहेत ती तळलेली ती कोळंबीचं जे तेल आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि कांदा जो तळलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि असं 15 ते 20 मिनटं मिक्स करून सर्व मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे हा पूर्ण कोळंबीमध्ये असा चांगला मुरला जातो आणि टेस्टही खूप छान येते। तर आपण मस्त अशी कोळंबी दम बिर्याणी करणार आहोत, तर त्यासाठी आपली ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते। तर तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे, जो आपला बरिस्ता आहे, तो मसाले, कोळंबी हे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव आपण जितकं करू एकदम छान अशी टेस्ट लागते। आणि ज्या पातेल्यामध्ये कांदा तळलेला होता तेच तेल जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल जे आहे ते मस्त असं छान असं लागेल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे कोळंबीला। मसाले, बिरिस्ता, परत कोळंबी जी आहे ती पण खूप छान अशी लागते। तुम्ही हे नक्की एकदा रेसिपी ट्राय करा। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे।
त्यानंतर तळून घेतलेल्या तेलामध्येच हे जे आपण मॅरिनेशन केलेली कोळंबी जी आहे ती यामध्ये टाकून मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कोळंबी जी आहे ती मस्त अशी 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये मसाल्याचा रंग, मसाल्याचा जो अर्क आहे तो चांगला उतरेल आणि खूप छान अशी टेस्ट लागते। तुम्ही पाहू शकता सर्व तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायची आहे कोळंबी। त्यानंतर मी इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता याची जी पेस्ट आहे ती करून घेतलेली आहे। पेस्ट जी आहे ती पाणी न टाकता करून घेतलेली आहे। त्यानंतर मी ते तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं मीठ लागेल तिथं तुम्ही टाकू शकता, कारण कांदा परतताना मीठ टाकलेलं आहे याची तुम्ही लक्षात आणलं पाहिजे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्यानंतर सुद्धा परत एकदा हे जे आहे मिश्रण हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आपल्या कोळंबी मसाल्याला आला आहे आणि खूप छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे। आणि बिर्याणी म्हटलं की सर्वांचाच आवडतीचा विषय आणि बिर्याणी म्हणजे अशी झणझणीत छान लागते। तुम्ही पाहू शकता इथं अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता याची जी पेस्ट आहे मी ती ह्यामध्ये मसाल्यामध्ये जी आहे ती चांगली मिक्स करून घेत आहे। ती सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर मी इथे टोमॅटो प्युरी जी आहे ती यूज केली आहे। जर तुम्हाला टोमॅटो प्युरी जी आहे ते यूज नसेल करायची तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो ही टाकू शकता, पण मी इथं टोमॅटो प्युरी जी आहे ती टाकून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता कोळंबी मसाला किती छान असा स्वादिष्ट एकदम जिभेला एकदम असा चवीला लागणारा असा तयार झालेला आहे। अगदी तोंडाला पाणी सुटेल असा कोळंबी मसाला जो आहे तो तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हे नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि ही रेसिपीसुद्धा आवडेल। त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। त्यानंतर मी ते टोमॅटो प्युरी जी आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा ते सर्व मिक्स करून घेत आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिटं तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपला जो कोळंबी मसाला आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चविष्ट कोळंबी मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर बेसिक खडे मसाले, वेलची, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, तुम्ही पाहू शकता तेजपत्ता, हे जे सर्व मसाले खडे मसाले आहेत ते सर्व टाकून घेतलेले आहे। चवीनुसार जे आहे ते मीठ टाकून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता। आणि हे जे पाणी आहे हे आपण जो भात करणार आहे त्यासाठी भात जो आहे तो वाफेवरती शिजून घ्यायचा असतो, पण सर्वात प्रथम इथं आपण ह्या पाण्यामध्ये तांदूळ जे आहे ते शिजून घेणार आहोत। 80% जे आहे तांदूळ ते यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी हे जे पाणी आहे
ते चांगलं उकळून द्यायचं आहे. त्यानंतर बासमती राईस जो असतो तो चांगला स्वच्छ साफ करून तो 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करायचा आहे. 70 ते 80% हा जो तांदूळ आहे तो चांगला शिजवून द्यायचा आहे. तो शिजल्यानंतर त्यामध्ये आपण हे पूर्ण जो भात आहे तो चांगला एका चाळणीने तो चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते सेपरेट करायचं आहे आणि भातही सेपरेट करायचा आहे. आणि जर तुम्हाला खडे मसाले हवे नसतील भातामध्ये तर तुम्ही खडे मसाले जे आहेत ते एका पोटलीमध्ये सुद्धा बांधून यामध्ये टाकू शकता, जेणेकरून खडे मसाले जे आहेत ते तुम्हाला भातामध्ये येणार नाहीत. तर तुम्ही पाहू शकता भात जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे 70 ते 80% आणि सारखंच जे आहे ते चमच्यामध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून भाताचे जे आहे ते तुकडे होतील. त्यानंतर भात सगळं शिजल्यानंतर मी येते एका पातेल्यामध्ये भातातलं जे पाणी आहे ते सगळं सेपरेट करून यामध्ये भात जो आहे तो आता आपण दम द्यायला स्टार्ट करत आहोत. तर पातेल्यामध्ये मी जो भात आहे तो सर्वात प्रथम खाली जी आहे ती लेअर लावून घेतलेली आहे. ती लेअर लावल्यानंतर मी इथे तुम्ही पाहू शकता लेअर जी आहे ती मी अशी मोठीच लावलेली आहे, कारण मी फक्त इथे 2च लेअर ठेवणार आहे भातामध्ये. त्यामुळं ही जी लेअर आहे ती लावून घेतलेली आहे. आणि इथे मी खडा मसाला काढला नव्हता, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही इथे खडा मसाला जो आहे तो सेपरेट करू शकता. त्यानंतर इथे जे आपण तळलेला कांदा होता म्हणजेच बरिस्ता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल कोथिंबीर पुदिना तर बारीक चिरून यावरती सुद्धा टाकायचा आहे, जेणेकरून त्यांनी खूप छान अशी टेस्ट येते. अशा प्रकारे मी हा जो बरिस्ता आहे तो सर्वकडं जे आहे तो असा पसरून घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर कोळंबी मसाला जो आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे. जितका सुद्धा केलेला आहे तितका सगळं मी यामध्ये कोळंबी मसाला जो आहे तो एक लेवलमध्ये सगळा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही पाहू शकता किती छान असा कोळंबी मसाला जो आहे तो एक लेवलमध्ये मी सर्व लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी परत एकदा राईसची जी लेअर आहे ती इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर राईसची लेअर लावल्यानंतर तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलरही यूज करू शकता. माझ्याकडे फूड कलर आहेत म्हणून मी ते फूड कलर टाकलेले आहे. जर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही दुधामध्ये केसर जे आहेत ते भिजत घालून ह्यावरतून टाकू शकता. जर कलर वगैरे नाही टाकले, केसरचं दूध जरी नाही टाकलं तरीही चालेल. आणि तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी परत एकदा बरिस्ता जो आहे ते टाकून घेतलेला आहे. यावरती कोथिंबीर पुदिनाही टाकला तरी खूप छान असा जो आहे तो टेस्ट येते, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी इथे रेड, येल्लो, ग्रीन असे फूड कलर जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर फूड कलर जे आहे ते टाकून घेतल्यानंतर हे जे आपली बिर्याणी जी आहे ते 15 ते 20 मिनिटं बारीक फ्लेमवरती तव्यावरती पातेलं ठेवून दम देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणीतला जो राईस आहे तो आपला 70 ते 80% जो आहे तो शिजलेला आहे. तो पूर्ण शिजण्यासाठी आपण दम जो आहे तो 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवरती तव्यावरती पातेलं ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि त्यावरती असं जाड जे भांडं आहे ते ठेवायचं आहे, जेणेकरून जी वाफ आहे ती पूर्ण बाहेर गेली नाही पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिटानंतर आपली जी बिर्याणी जी आहे किती छान अशी दिसत आहे, रंगीबिरंगी. वा, पाहताच किती सुंदर दाणेदार भात, मसालेदार रसाळ, कोळंबी आणि अप्रतिम सुगंध. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. अशी कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी राहा. थँक्यू.